नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के बीच इस बार सभी की निगाहें घणसोली क्षेत्र पर टिकी हुई है। प्रभाग क्रमांक 9 से शिवसेना के अधिकृत उम्मीदवार के रूप में युवा नेता सौरभ शिंदे ने पहली बार चुनावी मैदान में कदम रखा है। अपने चुनाव प्रचार का बिगुल उन्होंने जोरदार शक्ति प्रदर्शन और जन समर्थन के साथ बजाया। घणसोली सिंप्लेक्स से लेकर घरौंदा परिसर तक निकाली गई भव्य प्रचार रैली में जन समुदाय का सैलाब उमड़ पड़ा। इस रैली में सौरभ शिंदे के साथ सहकारी उम्मीदवार प्रशांत पाटिल, दीपाली सकपाल और वैशाली मस्कर भी शामिल रहे। हजारों की संख्या में शिव सैनिकों, समर्थकों और स्थानीय नागरिकों की मौजूदगी ने पूरे क्षेत्र को भगवामय बना दिया। रैली के दौरान नारों की गूंज, भगवा ध्वजों की लहर और कार्यकर्ताओं का उत्साह यह दर्शा रहा था कि घणसोली में शिवसेना के प्रति जनविश्वास लगातार मजबूत हो रहा है। पहली बार चुनावी मैदान में उतरे सौरभ शिंदे को युवाओं और महिला मतदाताओं का विशेष समर्थन मिलता दिखाई दिया। इस अवसर पर सौरभ शिंदे ने कहा, हर चुनौती को स्वीकार करते हुए हम जनता के बीच केवल विकास का मॉडल लेकर आए हैं। हमारा उद्देश्य राजनीति नहीं, बल्कि घणसोली के सर्वांगीण विकास को नई दिशा देना है। आज आपण बघितलं असेल की आमच्या कार्यकर्त्यांचा जो जोश होता आणि लोकांमध्ये जो उत्साह होता, तर त्यामधून आपल्याला एकच खात्री पडते की घणसोलीच्या कॉलनीमध्ये या ठिकाणी यावेळेस संपूर्ण 4ही जागा या ठिकाणी भगवा फडकणारच आहे आणि आम्ही विकासाच्या मॉडेलवरती आम्ही या ठिकाणी भर देऊन आहोत। अनेक या ठिकाणी म्हणजे आपले शिक्षणाचा प्रश्न असून ते किंवा आरोग्याचा, कारण की आम्हाला आज कुठेतरी जर आपल्या हॉस्पिटलसाठी जर कुठली एमर्जन्सी आली तर आम्हाला कुठेतरी एकतर वाशीला जायला लागतं किंवा ऐरोलीमध्ये, आणि तिकडे देखील त्या ठिकाणी बेड्स त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही। म्हणून कुठेतरी आमची त्या ठिकाणी आमचे सहकारी सुरेश सकपाल साहेब असतील, मस्कर साहेब असतील, प्रशांत पाटील साहेब असतील, यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी जो आमचा एक सोशलसाठी जो प्लॉट होता तर तो प्लॉट अलॉट करून घेतला आहे। आणि आमचा हाच प्रयत्न राहील की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे आपलं हॉस्पिटल आहे ते लवकरात लवकर पाहावं। आम्ही सगळेजण एक सामान्य कुटुंबातून येतो आणि सर्वजण या ठिकाणी जी पण लढाई असते ती ॲज अ चॅलेंजच घेतो, कारण की कुठल्याही उमेदवाराला कमी लेखून चालत नाही। आज आम्ही देखील सगळे 4ही उमेदवार एका विचाराने आणि एका ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की लोकांना या ठिकाणी जो विकासाचा मॉडेल असेल त्यामध्ये पुनर्विकास असेल, पुनर्विकासामध्ये क्लस्टर रिडेव्हलपमेंट असेल आणि इतरही, जर आपल्या मुलांचा शिक्षणाचा जे प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी CBSE स्कूल अशी उपलब्ध करून त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या 4ही जणांच्या माध्यमातून करणार आहोत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।